मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वॉटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य खताबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस शेतकरी विद्राव्य खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, पण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये विद्राव्य खत दिल्यानंतर पिकांना चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो, पिकांना चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि आपण विद्राव्य खत कशा प्रमाणामध्ये दिले पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये दिले पाहिजे आणि कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि कोणतं विद्राव्य खत दिलं पाहिजे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 0050 आणि 05234 या विद्राव्य खताविषयी संपूर्ण माहिती आणि त्याचे प्रमाण आणि कोणत्या अवस्थेत दिलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने विद्राव्य खताचा वापर करतात. तर प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही अतिरिक्त खर्च होतो तर तो खर्च वाचावा आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं. तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, विद्राव्य खत म्हणजे 0050 आणि 05234 यापैकी कोणते खत आपण पिकांना दिले पाहिजे, 05234 आणि 0050 कोणते खत जास्त पॉवरफुल आहे, तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्राव्य खताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, 0050 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट आणि 05234 म्हणजेच मोनोपोटॅशियम फॉस्फेट ही खतं पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी वापरली जातात, परंतु त्यांचा वापर आणि फायदे थोडे वेगळे आहेत. तर ते आपण समोर बघूया. 0050 हे प्रामुख्याने पोटॅशियम आणि सल्फरचा पुरवठा करते, तर 05234 फॉस्फरस आणि पोटॅशियमचा पुरवठा करते. तर 0050 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट कधी वापर करावा, तर 0050 हे खत मुख्यत्वे म्हणजे फळांचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच पिकाच्या परिपक्वतेसाठी म्हणजेच आपण वापर करतो. तसेच याचे जर फायदे आपण बघितले तर पोटॅशियम आणि सल्फरचा पुरवठा म्हणजेच पिकांना करत असते, फळांचा आकार आणि गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारते, पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास म्हणजे मदत करते. तसेच याचा जर आपण फरक बघितला 0050चा, तर हे खत मुख्यतः पोटॅशियम आणि सल्फरवर केंद्रित आहे आणि फळांच्या वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी अधिक उपयुक्त आहे. तर हे आहेत त्याचे फायदे आणि त्याचे परिणाम. तसेच आपण 05234 विषयी बघूया. 05234 म्हणजे मोनोपोटॅशियम फॉस्फेट हे कधी वापरावे, तर 05234 खत पिकाच्या वाढीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळात आणि फुलोरा तसेच फळधारण्याच्या अवस्थेत वापरले जाते. याचे जर आपण फायदे बघितले तर 05234चे फायदे फॉस्फरस आणि पोटॅशियमचा पुरवठा करते, मुळांच्या वाढीसाठी आणि जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे, तसेच फुलांची संख्या वाढवते आणि फळधारणा सुधारते, तसेच इतर पोषक तत्वांचं शोषण देखील सुधारण्यास म्हणजे हे मदत करते. तर याचा जर आपण फरक बघितला तर 05234 हे खत फॉस्फरस आणि पोटॅशियम दोन्हीचा पुरवठा करते आणि पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तसेच फुलोरा आणि फळधारणेच्या अवस्थेत अधिक उपयुक्त ठरते. तर थोडक्यात जर आपण बघितलं तर हे 0050 आणि 05234 तर याचा जर फरक आपण थोडक्यात बघितला तर थोडक्यात म्हणजे 0050 हे खत फळांच्या वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी उपयुक्त आहे, तर 05234 हे खत पिकाच्या वाढीसाठी आणि सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे फुलोरा तसेच फळधारणेच्या अवस्थेत वापरले जाते. तर मित्रांनो, 0050 आणि 05234 याचे फायदे आणि याचं काही उपयोग हे अशा पद्धतीचे आहेत आणि याच्यातील फरक तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांचा अतिरिक्त जो काही मोठ्या प्रमाणात खर्च होतो तर तो खर्च होणार नाही आणि शेतकऱ्यांचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते योग्य अवस्थेमध्ये शेतकरी वापर करतील आणि शेतकऱ्यांचं उत्पादन नक्कीच वाढेल. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.